गाइस वी हैव अ पार्सल नायका, सो इसका थोड़ा बहुत अनबॉक्सिंग ऑलरेडी हो गया था, म्हणून आम्ही आता खोलतो. बाद में थोड़ा दिमाग आया कि अनबॉक्सिंग करना इज वेरी So guys, first product is वादी हर्बल्स. इट्स अ आई क्रीम बेसिकली. it's an eye cream. आता ह्यांची पण अनबॉक्सिंग जर करायचं असेल ना, थोडीशी मेहनत करावी लागेल. थोडीशी काय खूप मेहनत करावी लागेल. हा गाईज आपण थोडंफार कट केलेला आहे. आता कट कुठून केलं होतं ते शोधलं. ओके गाईज, काहीच ते भेटलेलं आहे. थोडं अजून पाडलं आता वादी. माझा आणि सगळ्यांचा फेवरेट कलर आहे कोणता? पर्पल. BTS मुळे हा मला खूप आवडतो. आता हे पहा किती सुंदर आहे, राईट? इट्स जस्ट सो क्यूट येट सो. या यू सी, त्याच्यावरती Cream पण एक color आहे. lid पण आहे. ओह, क्रीमी टेक्स्चर आहे. इट लुक्स लाईक ते असं खाऊशी वाटतं. गाईस थोडं पडतंय ते हळूहळू. तर हे सिबाचं लिफ्टिंग आय क्रीम आहे आपण घेतलेलं, कारण आपल्या लाईफमध्ये जे काळोख पडलाय त्याला लपवावं लागणार आहे. आता हे नायासिनामाइड हे थोडं रेग्युलर यूजसाठी आहे, पण रात्रीसाठी यूज करण्यासाठी मी घेतलेलं आहे. बघू काय होतंय. पण फेस सिरम या, पण मी तर पायावर लावणार. फेसवर एक्सपेरिमेंट करू नाही शकत आपण. हे मला अगदी म्हणजे अगदी फ्री भेटलेलं आहे, ठीक आहे ना. मला हे फ्री भेटलेलं आहे आणि आता माझ्या मॅनेजरचा कॉल पण आता माहिती तुम्हाला. मी मगाचपासूनच शूट करत होते, पण ना त्यांनी मला मध्येच कॉल केला. थोडं बरं यार खरं यार, कॉन्टेंट क्रिएटर स्ट्रगल तर बहुत करते. हां. तर आपले नेक्स्ट प्रोडक्ट्स आहे. आय वॉज वेटिंग फॉर दिस. मी खूप रिव्ह्यूज ऐकले होते लव्ह ब्युटी अँड प्लॅनेटचे, बट मला माहिती नव्हतं की आता कसं सूट होते की नाही. तुम्हाला जर काय वाटत असेल तर मला सांगा. त्याचं पॅकेजिंग विल यूज टुमॉरो. ही माझी फेवरेट सनस्क्रीन आहे. मला साधं मॉइश्चरायझरची पण गरज नाही लागत जर मी फक्त ही सनस्क्रीन लावली तर. बाकी मी ऐकलं होतं की सनस्क्रीन आणि हे प्रोडक्ट्समध्ये ना, थांबा मी तुम्हाला दाखवतो. या प्रोडक्ट्समध्ये ह्याच्यामध्ये एक एन्झाईम आहे ज्याच्याने आपले ब्रेन सेल्स डिस्ट्रॉईड होतात, म्हणजे आपली थिंकिंग कॅपेबिलिटी कमी होते असं मी ऐकलं आहे. तर ते कोणचं आहे कमेंट करून सांगताल? ही आहे माझी फेवरेट. अशी दिसते थोडीफार गाईस, थोडीफार असं नाही म्हणजे थोडी अजून चांगली दिसते. दिस इज विदाउट मेकअप. सो गाईज लाईक सबस्क्राईब.